हक्कांच्या घरासाठी आणि हक्काच्या निवाऱ्यासाठी गिरणी कामगार आझाद मैदानावरती एकत्र आलेले होते। मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या सगळ्या लढ्याला बळ दिलं ते दोनही ठाकरे बंधूंनी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोनही पक्षांच्या आंदोलनाला पाठिंबा होता आणि या आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा दोघे भाऊ एकत्र असल्याची घोषणा केली, तर दुसरीकडे अदानींवरती निशाणा साधून सरकारची कोंडी करण्याचाही प्रयत्न केला। तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळवून दिली त्यांना तुम्ही मुंबई भाग शेलू आणि वांगणीला ठिकाण आणि व्यासपीठ होतं मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या आंदोलनाचं। पण याही आंदोलनात चर्चा झाली ती ठाकरेंच्या एकीची। आम्ही दोघं भाऊ आलो नाही एकत्र, गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळावीत या मागणीसाठी आझाद मैदानात गिरणी कामगारांची ताकद एकवटली। या ताकदीला शिवसेना आणि मनसे दोनही पक्षांची साथ मिळाली। एकजुटीने इकडे आलेला आहात। शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा जिंकेपर्यंत सोबत राहील हे तुम्हाला वचन देतो। त्यामुळे आजही गिरणी कामगारांच्या मुद्द्यावरनं दोनही ठाकरे एकत्र दिसणार का याची चर्चा रंगलेली। उद्धव ठाकरे जरी स्वतः मोर्चासाठी हजर राहिलेले असले तरी मनसेकडनं राज ठाकरेंच्या ऐवजी बाळा नांदगावकरांची उपस्थिती होती। पण गिरणी कामगारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा दोनही भावांच्या एकत्रित ताकदीचा चाणक्यपणे उल्लेख केला। आम्ही दोघं भाऊ आलो नाही एकत्र, आम्ही पण आमच्या राजकीय पुढे भाजप बसलो असतो। म्हणून एकदा नाही, प्रबोधनकारांचा नातू, दोघेही आम्ही प्रबोधनकारांचे नातू। मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र। हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्यात एकच जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं। एकीकडे उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सातत्यानं सकारात्मक उल्लेख करत असताना राज ठाकरेंनी मात्र सावध पवित्रा घेतल्याचं चित्र आहे। मंगळवारीच राज ठाकरेंनी एक आदेश काढून त्याची झलकही दाखवली। राज ठाकरेंनी मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास मज्जाव केलाय। त्यामुळे आगामी युती किंवा राजकीय वाटचालीबद्दल राज ठाकरेंना आत्ताच आपले पत्ते उघडायचे नाहीयेत हे स्पष्ट आहे। त्यामुळे सध्या तरी राजकीय एकीवरनं दोनही ठाकरे बंधूंच्या भूमिका काहीशा वेगळ्या दिसतात। ज्या व्यासपीठावरनं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या जवळीकीचा संदेश दिला त्या गिरणी कामगारांचे जवळपास 1.5 लाख वारस मुंबईतल्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत। पण मुंबईत जागा नसल्यानं या वारसांना मुंबई बाहेर जागा देण्याचा निर्णय झाला। त्यानुसार 81,000 घरांचा एक प्रकल्प हाती घेतला गेलाय। या प्रकल्पाला गिरणी कामगारांचा मात्र विरोध आहे। मुंबईतच घरं मिळावीत यासाठी हे वारसदार आग्रही आहेत। हे गिरणी कामगार आयुष्य आम्ही या रक्तात, मी पण गिरणी कामगारच आहे, या रक्त सांडवला गिरणी कामगारांनी लढ्यामध्ये, आम्ही सतत लढ्यामध्ये सहभागी असणारे कामगार आज आम्हाला सांगतायत की तुम्ही वागणे, आणि हे संपूर्ण हे सरकारचा धोरण आहे। सरकारचा धोरण असं आहे की गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर। गिरणी कामगारांच्या वारसदारांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देत उद्धव ठाकरेंनी सरकारवरतीही निशाणा साधला। म्हणजे मूळ मुंबई जी होती, सोन्यासारखी मुंबई, ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळवून दिली त्यांना तुम्ही मुंबई भाग शेलू आणि वांगणीला अजिबात धीर सोडू नका, अजिबात हिंमत करू नका। शेलू आणि वांगणीला अदानीला पाठवायचं आणि धारावीमध्ये माझ्या गिरणी कामगारांना आलाच पाहिजे हे आपली आवाज। गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी मतांना साथ घालण्याचा प्रयत्न केला। तर आपल्या भाषणातनं दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत असा मेसेज पोहोचेल याचीही काळजी घेतली। त्यामुळे आगामी काळात सगळ्याच गिरणी कामगारांना
मुंबईत घरं मिळतात का आणि मराठीच्या मुद्द्यावरनं पाहायला मिळालेली ठाकरेंची युती ही राजकीय मैदानातही दिसते का हे बघावं लागेल. प्रशांत बाग आणि सुष्मिता भदानेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.